तुम्ही ते फुल घ्या. काय नाव आहे ग तुझ्या नवऱ्याचं? JK. AP. सगळं ऐकलंय. जेव्हा मंदिरात पूजा करत होतीस ना तेव्हा मीही तिथेच होते. त्यामुळे गुरुजींना पूजा करत असताना अनु यायच्या आधी तू काय नाव सांगितलंस आणि अनु आल्यानंतर काय नाव सांगितलंस ते सगळंच ऐकलंय. ओ आय सी. मग मग आता काय करणारस तू? अनुप्रियाला जाऊन सांगणार आहेस? जा जा जा, अनुप्रियाला जाऊन लगेच सांग. पण ऐक ना, तू सांगितल्यानंतर अनुप्रिया त्याच्यावर विश्वास ठेवते की नाही हे पण मला सांग. तिचं जाऊ दे ग. आज ना मला तुझ्या बाबतीत एक गोष्ट कळली. जी बाई मंदिरात देवासमोर धडधडीत खोटं बोलू शकते ती कुठल्याही खऱ्याचं खोटं करूच शकते. काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. आपल्या दोघींचा शत्रू एकच आहे, अनुप्रिया. आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. डन. ठीक आहे, तुला तुझ्या मदतीचा मोबदला मिळेल. हे खूप पैसे आहेत माझ्याकडे. पैशांचा माज मला नाही दाखवायचा. माहेरून रगड श्रीमंत आहे. ऐक ना, मला हे सगळं ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुला काय बोलायचं ते पटकन. अनुला घराबाहेर काढायचं. का? 1000 करण्यात त्यासाठी माझ्याकडे. डोक्यात जाते ती माझ्या. सतत आपल्या घरात अनु किती ग्रेट आहे, अनु किती महान आहे, अनुने आज हे केलं, अनुने आज ते केलं. डोकं ना आऊट होतं माझं. त्या घरची मोठी सून मी आहे. मला तो मान कधी मिळालाच नाही. सगळा मान त्या अनुला, सन्मान अनुला, मोठेपणा अनुला. पण आता बास झालं. एक क्षण ही ती अनु मला माझ्या घरात नकोय. म्हणजे तुला तुझ्या घरात दुसऱ्या बाईचाच प्रॉब्लेम आहे? पण मी त्याच घरात येणार तेव्हा? ते बघू ग नंतर. आता मला त्या अनुप्रियाला घराच्या बाहेर काढायचं आणि त्यासाठी मी काहीही करेन. ठीक आहे,